आता मी एका फ्लायओव्हरच्या खाली येऊन थांबलोय आणि तुम्हाला जर गाडीमधलं इन्सुलेशन ऐकायचं असेल तर जवळ माईक नेला. क्लच पहा, मायलेज मला अजून पण इतकं पण सॉफ्ट नाहीये, फक्त जे आहे ना क्लच रिलीज करतोय. तर आरपीएम तुम्ही या ठिकाणी पाहू. थोडीशी नॉकिंग, रिव्हर्स कॅमेराची जी क्वालिटी आहे ती. आता जसं की स्पीड ब्रेकर्स आहेत तर सस्पेन्शन देखील आपण टेस्ट करूयात. मित्रांनो, ही जी गाडी तुम्ही फ्रेममध्ये पाहताय ना, ही आहे मारुती सुझुकीची बलेनो आहे. झेटा व्हेरियंट आज माझ्यासोबत प्युअर पेट्रोलमध्ये ही गाडी आहे. आणि तुमच्यापैकी काही लोक असे असतील की ज्यांना 7 ते 10 लाखांचं ज्यांचं बजेट असेल आणि त्यांना एक नो नॉनसेन्स कार विकत घ्यायची असेल, एक फॅमिली कार, तर त्यांच्यासाठी मारुती सुझुकीची जी बलेनो आहे ती एक चांगलं ऑप्शन ठरू शकते का? काय या गाडीचे फायदे असतील तुम्ही घेतल्यानंतर, किंवा काय गाडीचे पॉझिटिव्ज असतील, निगेटिव्ज असतील, या सगळ्यांचा विचार आजच्या या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्कीच पहा. सुरुवात करूयात मित्रांनो गाडीच्या निगेटिव्जपासून. तर पहिला निगेटिव्ह जो मला वाटतो गाडीचा तो असा की ही जी विंड स्क्रीन आहे पुढची ना, ही थोडीशी अशी तिरपी आहे, जरा जास्त स्लांटेड मला वाटते. त्यामुळे काय होतं की हा जो एरिया आहे ना, हा थोडासा कमी मला फील होतं. ORVM तुम्ही पाहू शकता कम्पॅरेटिव्हली थोडेसे छोटे आहेत. डिझायरमध्ये वगैरे थोडेसे, स्विफ्टमध्ये तुम्हाला थोडेसे जास्त चांगले मिळतात. ब्रेझा टाईपच्या गाड्यांमध्ये हे मला थोडेसे कम्पॅरेटिव्हली छोटे वाटले. हा जो IRVM आहे आणि ही जी पॉपअप स्क्रीन आहे, तर थोडासा एवढाच गॅप जो आहे ना तो या ठिकाणी राहतो. हे जे आहे ना, हे थोडंसं अजून वर असू शकलं असतं. घाटांमध्ये ज्यावेळेला तुम्ही ड्राईव्ह करता ना, त्यावेळेला हे थोडंसं तुम्हाला वाटेल की या ठिकाणी अजून चांगलं मॅनेज केलं जाऊ शकलं असतं. एक अजून छोटासा निगेटिव्ह मला जो फील होतो गाडीचा, ते आहे या गाडीची मेटल सीटवाली क्वालिटी. तुम्ही जर का हे डोर ओपन केले आणि क्लोज केले ना, थोडेसे हलके तुम्हाला फील होतील. आता यावरती कुठल्याही गाडीची सेफ्टी आपण डिटरमाइन करू शकत नाही, पण थोडंसं जर दरवाजांमध्ये वजन वगैरे असेल, जसं की फोक्सवॅगनच्या गाड्यांमध्ये, टाटांच्या गाड्यांमध्ये असतं, तर थोडंसं एक कॉन्फिडन्स देखील येतो गाडी चालवताना. असं वाटतं आपण सेफ गाडीमध्ये बसलेलो आहोत. ओके, तर गाडीला जे आहे ना मी आता चालू करतो आणि इंजिनचा आवाज तुम्ही नोटीस करा. वरती जी आहे ना, ती इंजिनची रेड लाईन आहे. म्हणजे हाय रेविंग इंजिन्स असतात जे पेट्रोल इंजिन्स असतात, तर या प्रकारचा काहीसा आवाज आत्ता जसं की तुम्ही पाहू शकता 700-800 RPM वरती गाडी आहे आणि आवाज नोटीस करा. आत्ता मी एका फ्लायओव्हरच्या खाली येऊन थांबलोय आणि तुम्हाला जर गाडीमधलं इन्सुलेशन ऐकायचं असेल, गाडीच्या बाहेरचा आवाज गाडीच्या आतमध्ये किती येतो, तर आता पहा, मी हॉर्न दाबतोय, 4ही काच बंद आहेत. आता काच उघडतो आणि आता आवाज ऐका बाहेरचा. काच लावली आणि सगळं सायलेंट. तर खूप चांगलं इन्सुलेशन, यापेक्षा देखील चांगलं इन्सुलेशन मला जी यांची एस्क्रॉस होती ना त्या गाडीमध्ये पाहायला मिळालं होतं. गाडी जी आहे ना मित्रांनो, ती आत्ता चालू आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता RPM मीटर आणि आवाज नोटीस करा. खूप हलकासा, खूप लक्ष देऊन तुम्हाला ऐकावं लागेल. त्यावेळेला फक्त गाडीचा जे इंजेक्टरचा क्लटरिंगचा वगैरे आवाज आहे ना तो येईल. इकडे जर का जवळ माईक नेला तरच फक्त तो आवाज येतो. बाकी या डिस्टन्सवरनं तुम्ही ऐकलं तर गाडीचा अजिबात आवाज बाहेर येत नाही. गाडीचं जे सस्पेन्शन आहे ते इतकं स्मूथ दिलं आहे की मी हलकंसं जरी दाबलं तरी ते दबायला लागले. खराब रस्त्यांवरती खूप चांगला फायदा तुम्हाला या सस्पेन्शनचा होणार आहे. आणि आता जसं की स्पीड ब्रेकर्स आहेत तर सस्पेन्शन देखील आपण टेस्ट करूयात. सॉफ्टर साईडवरती देण्यात आलेले आहेत गाडींची सस्पेन्शन. इतकं पण सॉफ्ट नाही आहे, म्हणजे एका बोटाने फिरणे इतकं, जसं ते टाटा टियागोमध्ये वगैरे मिळतं ना, तर त्या प्रकारचं नाही आहे. बट ठीक आहे, वेट आहे स्टेअरिंगमध्ये. क्लच पहा, अगदी सॉफ्ट क्लच. हा जो चरचरवाला आवाज आहे ना, हा माझी चप्पल ज्या वेळेला या रब्बरला घासते त्यावेळेला येतो. गाडीमध्ये ॲज सच असा कुठलाही आवाज नाही आहे. अजून एक चांगली गोष्ट बघा गाडीची, आता गाडी चालू आहे, न्यूट्रल आहे. मी टाकतोय गाडीला फर्स्ट गिअरमध्ये आणि मी फक्त जे आहे ना क्लच रिलीज करतोय. तर RPM तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता क्लच रिलीज केलं, RPM जे आहे ना ते ऑटोमॅटिकली वाढते. याचा फायदा तुम्हाला कुठे होतो, जिकडे जे बंपर टू बंपर ट्रॅफिक वगैरे असतं, किंवा तुम्हाला फक्त थोडी गाडी पुढे घ्यायची असते, तर त्यावेळेला सारखं ॲक्सिलेटर दाबण्याची गरज नाही. फक्त क्लच सोडायचं आहे आणि गाडी जी आहे ना ती पुढे चालायला लागेल. म्हणण्याचा अर्थ आहे की गाडी बंद पडणार नाही. आता करूयात गाडीच्या काही टेस्ट. सगळ्यात आधी पाहूयात गाडीचा जो टॉर्क आहे तो कसा आहे. मी टाकतोय गाडीचा सेकंड गिअरमध्ये, उजवा पाय माझा वर आहे आणि मी हलकंसं क्लच रिलीज करतोय. तर गाडी या ठिकाणी कुठलीही नॉकिंग नाही, व्यवस्थित त्या ठिकाणी. ओके दीदी, सीट बेल्ट राहिला.
हां, थर्ड गिअरमध्ये देखील उचलून पाहूयात. पाय माझा उजवा वर आहे. या गाडीचं जे RPM आहे ना ते ऑटोमॅटिक थोडंसं वाढतं, 1000च्या वर जातं जर फक्त क्लच रिलीज केलं तर. आणि या ठिकाणी थर्ड गिअरमध्ये देखील गाडी या ठिकाणी खूप चांगली उचलताना कुठलीही इंजिनमध्ये नॉकिंग नाही, लिटरली कुठलीच नॉकिंग नाही आहे. फोर्थमध्ये पाहूयात. मी जरा जास्तच ताणतोय गाडीला, पूर्णपणे स्टेबल गाडी. दोन टू व्हीलर्स आहेत त्यांना जाऊ देत. ओके, तर फोर्थ गिअरमध्ये मी गाडी टाकलेली आहे. उजवा पाय माझा वर आहे आणि थोडंसं स्ट्रगल करतं इंजिन नक्कीच. 500 RPM खाली खाली येते. ओके ओके ओके. ओ हो 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 हो, क्या बात आहे यार. म्हणजे चौथ्या गिअरमध्ये पण विदाऊट ॲक्सिलरेटर जर गाडी उचलत असेल. ब्लॉक झाली गाडी. हां, थोडीशी नॉकिंग. व्हेरी गुड. फोर्थ गिअरमध्येच मी रेस करतोय आणि भाई क्या बात. ब्रेकिंग देखील करून पाहूयात गाडीची. छोटासा रस्ता आहे त्यामुळं 50ची स्पीड आणि व्यवस्थित ब्रेकिंग. समोर 2 डिस्क आहेत, मागं 2 ड्रम आहेत, तरी देखील ब्रेकिंगचा जो परफॉर्मन्स आहे ना तो चांगला आहे. रिव्हर्स कॅमेराची जी क्वालिटी आहे ती तुम्ही पाहू शकता. ओव्हरऑल जर पुलिंग पॉवरविषयी विचाराल ना तर आता बघा, इंजिनचा आवाज नोटीस करा. मोठं तुम्ही पकडू शकता. 2500 RPM वरती जी आहे गाडी 5व्या गिअरमध्ये 100ची स्पीड पकडते. आता मी एवढं ओढतोय गाडीला, खूप वेळेपासून चांगलं स्पीडमध्ये देखील चालवते. मायलेज मला अजून पण 21.3 दाखवते. या गाडीची जी लांबी आहे ना ती आहे 4 मीटरची. सेम जी तुमची डिझायर, अल्ट्रोज, i20 आणि जी हुंडाई ऑरा वगैरे येते त्या गाड्यांनी इतकी. या गाडीचा जो व्हील बेस आहे ना तो त्या गाड्यांपेक्षा जास्त आहे. याचा फायदा तुम्हाला कुठे मिळते मी दाखवतो. समोरची जी सीट आहे ती माझ्या हाईटच्या अकॉर्डिंग मी ॲडजस्ट केलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लेगरूम जो आहे तो मला दोन्ही ठिकाणी चांगला मिळतो आहे. हेडरूम जर का दाखवायचा झाला तर तो देखील मोर दॅन सफिशियंट आहे. आता सेम ॲडजस्टमेंटनुसार जाऊयात मागच्या सीटवरती आणि पाहूयात मागच्या सीटवरती कसा स्पेस मिळतो. माझी हाईट आहे मित्रांनो 5 फूट 11 इंच, 6 फीट देखील तुम्ही म्हणू शकता. हे जर का पाहिलं ना, आता हे ॲक्च्युली सीट कवर्स लावलेले आहेत आणि जी तुम्ही मूळ सीट जर का बघाल ओरिजिनल तर तो असा कर्व वगैरे दिलेला आहे. तर त्या ठिकाणी खूप चांगला जो स्पेस आहे एवढा या ठिकाणी मिळून जातो. इकडे जर का पाहिलं ना तर 3 लोक आरामात बसू शकतात या गाडीमध्ये. डिझायर घेण्याऐवजी जर तुम्ही ही गाडी घेतली तर तुम्हाला हा एक बेनिफिट होईल की या गाडीची जी विड्थ आहे ना, ही जी विड्थ आहे ती डिझायरपेक्षा जास्त आहे. त्यामुळं विड्थमध्ये तुम्हाला 3 लोकांना आरामात कम्फर्टेबली बसता येईल. इलेक्ट्रिक टेलगेट ओपनर इकडे मिळतं बटन आणि या प्रकारची जी डिक्की आहे ती देखील तुम्हाला मिळून जाईल. व्हील बेसमुळं काय होतं माहिती आहे का, इन केस आता जसं की या गाडीचा हा जो व्हील बेस आहे म्हणजे समोरच्या आणि मागच्या चाकांमधला जो अंतर आहे तो जास्त दिल्यामुळे काय होतं, या ज्या मागच्या सीट्स आहेत यावाल्या त्यांना थोडंसं अजून असं मागं सरकवता येतं. त्यामुळं हा जो स्पेस आहे ना तो तुम्हाला या कारमध्ये वाढून मिळेल. आता तुम्ही म्हणाल की त्यामुळे तर हा जो डिक्कीमधला स्पेस आहे त्यामध्ये कॉम्प्रोमाइज होईल, पण नाही. डिझायरची जी डिक्की आहे त्यामध्ये तुम्ही फक्त या लेवलपर्यंत सामान भरू शकता. या गाडीमध्ये जर तुम्ही हा पार्सल ट्रे काढलात, जर का पार्सल ट्रे, तर तुम्हाला इथपर्यंत पूर्ण जे सामान आहे म्हणजे ते फक्त इमर्जन्सीमध्ये मी रिकमेंड करत नाही, कारण त्यामुळे मागची जी विंडस्क्रीन आहे ना ती पूर्ण बुजून जाते. त्याचसोबत याचं पाहत आहे 60-40 स्प्लिट तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. तर या सीट्स तुम्ही स्प्लिट करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हवं तेवढं सामान जे आहे ते देखील लोड करू शकता. हे ऑप्शन तुम्हाला प्रत्येक जी हॅचबॅक आहे ना त्यामध्ये मिळेल. आता येऊयात मित्रांनो गाडीच्या पॉझिटिव्सकडे. जो सगळ्यात पहिला पॉझिटिव्ह आहे गाडीचा ती आहे या गाडीची रिलायबिलिटी. मी बऱ्याचशा मारुतीच्या गाड्यांना जे आहे ना म्हणजे 15-15 वर्ष जुन्या गाड्या पाहिलेल्या आहेत, त्यांना चालून देखील पाहिलेलं आहे. कसलाच प्रॉब्लेम त्या गाड्यांमध्ये नाही आहे. जेव्हा त्या गाड्यांच्या ओनरला मी विचारलेलं की काही एक्स्ट्राचा खर्च या गाडीने मागितलेला आहे का, तर त्यांनी सांगितलं की फक्त जी टाईम टू टाईम सर्व्हिसिंग आहे ती केलेली आहे, बाकी कसलाही ॲडिशनल खर्च त्या गाड्यांनी नाही मागितलेला. तर
ट्राईड अँड टेस्टेड प्रोडक्ट आहेत मारुती सुझुकीचे. रिलायबिलिटीच्या बाबतीमध्ये, टिकाऊपणाच्या बाबतीमध्ये कुठेही तुम्हाला जे कॉम्प्रोमाइज आहे ते करावं लागणार नाही आहे. मला फक्त पेट्रोल टाकायचं आहे आणि चालवायचं आहे, या प्रकारची जी मानसिकता आहे त्या लोकांनी या गाड्यांना प्रिफर केलेलं पाहिजे. म्हणजे मी फक्त बलेनोविषयी नाही बोलतोय, मारुती सुझुकीची तुम्ही कुठलीही गाडी घ्या, तुम्हाला सगळी गुणं मिळतील. जसं की मायलेज चांगलं देणं, लो मेंटेनन्स असणं आणि त्यानंतर जी ड्युरेबिलिटी आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्ये मिळून जातील. या गाडीचं जे इंजिन आहे 1.2 लिटर ते इंजिन आणि हा जो मॅन्युअल गिअरबॉक्स जो आत्ता मी चालवतोय, त्यांची ट्युनिंग इतकी जबरदस्त केलेली आहे ना की तुम्हाला इंजिनची पॉवर देखील खूप चांगली मिळते आणि जे मायलेज आहे ते देखील चांगलं मिळतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गाडीचं जे इन गिअर ॲक्सेलरेशन आहे, म्हणजे एकाच गिअरमधली जी मिनिमम आणि मॅक्झिमम स्पीड आहे ना, तो रेशिओ मोठा आहे. त्यामुळं काय होतं, तुम्हाला सारखे गिअर चेंजेस वगैरे करण्याची गरज नाही, सारखं क्लच दाबण्याची गरज नाही. त्यामुळं देखील या गाड्यांचं जे मायलेज आहे ते चांगलं असू शकतं. आत्ता मी मित्रांनो हायवेला चालवतोय आणि गाडीच्या आतमध्ये येणारा आवाज तुम्ही नोटीस करू शकता. इंजिनचा आवाज झिरोच मी म्हणेल. काय येतोय तो फक्त तो रोड नॉईज येतोय, विंड नॉईज पण काही खास नाही आहे. गाडीची स्पीड मी ॲक्च्युली आत्ता 80 वरती होतो. पॉझिटिव्हमध्ये येतं एक नंबरला या गाडीचं इंजिन. 1.2 लिटरचं काप्पाचं झेड सिरीजचं इंजिन तुम्हाला यामध्ये मिळतं, ज्यामध्ये पॉवर मिळते 88.6 bhp आणि जो टॉर्क आहे 113 न्यूटन मीटरचा टॉर्क तुम्हाला मिळतो. मायलेजविषयी विचाराल तर मायलेज सगळ्यांनाच माहिती आहे, मारुतीच्या गाड्या खूप चांगलं मायलेज काढतात. बट पेट्रोलमध्ये या गाडीचं तुम्हाला मोठं 22-23 कंपनीने क्लेम केलेलं आहे आणि जे CNG आहे त्यामध्ये तुम्हाला 30-31च्या जवळपास मिळून जाईल. ॲक्युरेसी मला थोडीशी असं वाटतं की अजून असायला हवी होती बलेनोमध्ये. कॉम्पिटिशनचा जर का विचार केला, जसं की टाटा अल्ट्रोजमध्ये जे स्टेअरिंग देण्यात आलेलं आहे तर ते खूप चांगलं, खूप ॲक्युरेट आणि जबरदस्त फीडबॅक देणारं स्टेअरिंग आहे. तर त्या कम्पॅरिझनमध्ये मला कुठेतरी वाटतं की या स्टेअरिंगमध्ये अजून थोडंसं जर फीडबॅक चांगला असलं असतं तर मजा आली असते. म्हणजे तुमच्यापैकी ज्या लोकांना स्विफ्ट घ्यायचे आहे ना, थोडं थांबा, स्विफ्ट नका घेऊ, तुम्ही बलेनो घ्या. त्याचे फायदे काय मी तुम्हाला सांगतो. स्विफ्टच्या बेस मॉडेलची जर का तुम्ही प्राईस पाहिली ती आहे 5,79,000. बलेनोची पाहिली ती आहे 5,99,000. मोठं तुम्हाला 20,000चा या ठिकाणी फरक पडतोय. सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की ते 20,000 रुपये देऊन ऑन रोडमध्ये तुम्हाला थोडंसं जास्त लागू शकतं. बट ज्या लोकांना EMIवरची गाडी घ्यायची आहे ना, मॅक्झिमम मी म्हणेल 5 वर्षाचं जर का तुम्ही टेन्युअर केलं तर 500 ते 1,000-1,200च्या जवळपास तुम्हाला फरक येईल. पण ती जी किंमत तुम्ही ॲडिशनल देत आहे ती देऊन तुम्हाला एक्स्ट्रा काय मिळेल तर तुम्हाला स्विफ्टपेक्षा जास्त कम्फर्टेबल सीट्स या गाडीमध्ये मिळतील. त्याचसोबत जे सस्पेन्शन आहे ते स्विफ्टपेक्षा जास्त सॉफ्ट आहे. त्यानंतर स्पेस जो आहे तो देखील स्विफ्टपेक्षा खूप चांगला स्पेस आपल्याला कारमध्ये मिळतो. स्विफ्टमध्ये तुम्हाला जो डिक्कीवाला स्पेस आहे, बूट स्पेस, त्यामध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागतो. जो मागचा रिअर सिटिंग स्पेस आहे त्यामध्ये देखील कॉम्प्रोमाइज करावं लागतं. विड्थ देखील या गाडीपेक्षा स्विफ्टची छोटी आहे. तर त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की स्विफ्ट घेण्यापेक्षा ही गाडी तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता. सगळ्यात मोठा जो चेंज आहे तो आहे या कारमध्ये तुम्हाला मिळतं 4 सिलेंडर इंजिन. त्या गाडीमध्ये मिळतं स्विफ्टमध्ये 3 सिलेंडर इंजिन. ते देखील नो डाऊट खूप चांगलं इंजिन आहे. 3 सिलेंडर जरी असलं तरी देखील खूप रिफाईंड आहे. NVH खूप कंट्रोल आहे, मायलेज चांगलं देतं, नो डाऊट. बट जेव्हा कम्पेअर करण्याची वेळ येते, 4 सिलेंडर इंजिन 3 सिलेंडरपेक्षा कधीही अग्रेसर ठरतं. भले मग ते NVH असेल, मायलेज असेल किंवा परफॉर्मन्स असेल, सगळ्यांच्या बाबतीमध्ये. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला जर स्विफ्ट वगैरे घ्यायची असेल तुम्ही प्लीज एकदा बलेनोचा विचार नक्कीच करा. राहिला विषय सेफ्टीचा, तर सेफ्टीमध्ये तुम्हाला ABS, EBD, ट्रॅक्शन कंट्रोल, 6 एअरबॅग तर ऑलमोस्ट स्टँडर्ड झालेले आहेत सगळ्या गाड्यांमध्ये, ते देखील मिळतात. इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम मिळतो, हिल होल्ड असिस्ट मिळतं, यासारखे सेफ्टी फीचर्स मिळतात. भारत एनकॅपमध्ये या गाडीला जी 4 स्टारची सेफ्टी रेटिंग आहे ती मिळालेली होती. एक अजून मला मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्ये जो निगेटिव्ह वाटतो ना, आता या गाडीविषयी तो आपल्याला निगेटिव्ह म्हणता येणार नाही, कारण हे जे डॅशबोर्ड आहे, जे काही लेआउट वगैरे दिलेलं आहे ते या गाडीच्या हिशोबाने व्यवस्थित आहे. पण तुम्ही स्विफ्टपासून ते ग्रँड व्हिटारापर्यंत सगळ्यांमध्ये डॅशबोर्डचा एकच लेआउट देत आहे. पार्ट शेअरिंग जर का करताय, सेम स्टेअरिंग तुम्हाला मिळतं तुम्ही ग्रँड व्हिटारामध्ये गेलात तर. म्हणजे जो माणूस 7-8 लाख रुपये देऊन स्विफ्ट घेतोय त्याला पण सेम तुम्ही इंटेरियर देताय. जो माणूस 15-20 लाख रुपये देऊन ग्रँड व्हिटारा घेतोय त्याला देखील तुम्ही सेम इंटेरियर देताय. मला असं वाटतं की कुठेतरी जर पैसे वाढत असतील तर तो जो काही प्रीमियमनेस आहे गाडीमधला, जी क्वालिटी आहे ती सुधारायला हवी. एवढी पार्ट शेअरिंग म्हणजे कंपनीचा तर फायदा होतोच त्यामध्ये, पण मला असं वाटतं की कुठेतरी तो प्रीमियम फील कस्टमरला देखील यायला पाहिजे.
जे दिलंय ते वाईट नाहीये, बट अजून थोडंसं त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलं जाऊ शकतं. लोकांना काहीतरी चांगलं मिळालं असेल म्हणूनच या गाड्यांचा इतका सेल आहे, म्हणूनच लोक या गाड्यांना अजूनही विकत घेत आहेत. सगळ्यात जास्त या गाड्या ज्या आहेत ना त्या कमर्शियल पर्पजसाठी वापरल्या जातात. जसं की तुमची डिझायर असेल, अर्टिगा असेल, त्या सगळ्या गाड्या. जी गाडी कमर्शियल पर्पजसाठी वापरली जाते, सरळ समजून जायचं की ती गाडी रिलायबल आहे, त्यासोबत ती गाडी फ्युल एफिशियंट देखील आहे. तर कारण कुठलाही जो कमर्शियल असतो ना त्याला फक्त त्या गाडीकडनं उत्पन्न पाहिजे असतं, आगाऊचा खर्च नसतो पाहिजे, आणि मायलेज देखील चांगलं पाहिजे असतं. त्यामुळे त्या गाड्या कमर्शियलमध्ये ज्या आहेत ना त्या जास्त चालतात. मारुती सुझुकीच्या 15 वर्ष जुन्या ज्या गाड्या मी चालून पाहिल्यात ना, कसलाच प्रॉब्लेम नाही आहे त्या गाड्यांमध्ये, व्यवस्थित चालतात अजून पण. आणि त्या गाड्यांच्या ओनरला ज्या वेळेला मी विचारलेलं तर त्यांनी पण सांगितलं की आम्ही फक्त या गाडीमध्ये जी टाईम टू टाईम सर्व्हिस आहे तीच केलेली, बाकी कुठलाही 1 रुपयाचा देखील आगाऊचा खर्च त्या गाड्यांनी नाही मागितलेला. व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट जर का विचाराल ना तर तुम्हाला बरेच लोक डेल्टा व्हेरियंट सांगतील या गाडीचं, पण मला असं म्हणायचं आहे की या गाडीचं जर का तुम्ही बेस व्हेरियंट पाहिलं तर त्यामध्ये देखील तुम्हाला गरजेचे सगळे फीचर मिळून जातात. जसं की 4 पॉवर विंडोज मिळतात, विंडोज लॉक अनलॉकचं बटन मिळतं, त्यानंतर मागचे जे हेडरेस्ट आहेत ते ॲडजस्टेबल आहेत. ते सेफ्टीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मागचे जे हेडरेस्ट आहेत ना ते ॲडजस्टेबलच हवेत, मागचे असतील किंवा पुढचे असतील, दोन्ही पण. त्यानंतर तुम्हाला जी सेंट्रल लॉकिंग आहे ती देखील एका चावीमध्ये मिळून जाते, आणि एक जी आहे ती मॅन्युअल की मिळते. तर गरजेचे सगळे फीचर्स मिळतात. फक्त तुम्हाला काय करायचं बेस मॉडेलमध्ये तर अँड्रॉइड स्क्रीन टाकायची आणि स्पीकर टाकायचे, बस. बाकी तर सगळं आहेच. कन्क्लुजनमध्ये मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेल की जर तुम्हाला एक मेंटल पीस हवं आहे, गाडी घेतल्याच्या नंतर कुठलंही टेन्शन नको आहे, फक्त पेट्रोल टाकायचं आहे आणि गाडी चालवायची, या प्रकारची जर एखादी कार पाहिजे असेल, त्याचसोबत चांगलं रिसेल, चांगलं स्पेस, चांगले NVH आणि चांगलं मायलेज, या जर का तुमच्या रिक्वायरमेंट्स असतील तर मारुती सुझुकीची जी बलेनो आहे ती या रिक्वायरमेंट्समध्ये फिट बसते. खूप सारे बॉक्सेस ही गाडी टिक करते. तर या प्रकारचे काहीसे पॉझिटिव्ज आणि निगेटिव्ज माझ्या लक्षामध्ये आलेले होते, ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. खूप खूप थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी, आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.